वृक्षांचा घेतला जातोय जीव। कंत्राटदार सोमात, पालिका अधिकारी कोमात। गोविंदनगर येथील धक्कादायक घटना। जॉगिंग ट्रॅक जवळील सागर स्वीट्स समोरील सुंदर अशा मोठ्या वृक्षांचा घेतला जातोय बळी। वॉल कंपाऊंड जाळीचे लावत असताना पाय उभारणीसाठी अनेक वृक्षांचे मुळे उद्ध्वस्त करून टाकली जात आहेत। त्यामुळे अनेक वृक्ष सुकून वाळू शकतात। परत वाळलेले वृक्ष म्हणून पालिका तोड करणार का? घटनास्थळी व्हिडिओ फुटेज घेतले असता थांबले काम। पर्यावरण धोक्यात आल्याने नागरिकांना सध्या अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे। बरोबर पाणी प्रश्न अनेक ठिकाणी उद्भवत असताना सुद्धा वृक्षांचा जीव घेतला जात असेल तर लाजिरवाणे आहे। ज्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून कंत्राटदाराला परवानगी दिली तसेच असे काम करून दिले, हे दोघेही वृक्षांचे नराधाम आहेत। प्रशासनाने संबंधित घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक व वृक्षप्रेमी करीत आहेत। आणि तुटली पडली असं आपल्याला सांगितलं जातं, म्हणून आम्ही काढतो। परत नगरपालिकेचे लोक येणार आणि मग ते झाडांची वृक्ष जे वाळलेली वृक्ष आहे ती तोडून घेऊन जाणार। तर झाडांची वृक्ष ही जी वृक्ष जी आहेत ही वृक्ष कशामुळं सडतात किंवा तुटतात हे आपल्याला बघायला भेटू शकतं। इथे वॉल केलेली आहे आणि ह्या वॉलमध्ये काम करताना पाया घेतलेला आहे। हे पाया घेतल्यामुळे काय झालं आहे की ह्या झाडाची जी मुळं आहेत ही तुटल्या गेली आहेत। ही झाडाची मुळं तुटल्या गेल्यानंतरून झाड हे निश्चितच वाळणार आहे। सिमेंट कॉन्क्रिटीकरणनी पूर्ण पॅक करण्यात आलं आहे त्या झाडाला। मग ही झाड काही दिवसानंतर कालांतरानंतरून हे झाड वाळणार आहे, सुकणार आहे। आणि संबंधित काम असं झालं आहे असं आम्ही व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफिकच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना दाखवणार आहोत। अधिकाऱ्यांना त्यासाठी फोनही देखील केला आहे। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही विचारपूस केलेली आहे, परंतु त्यांनी या संदर्भात उद्या येऊन पाहणी करतो असं सांगितलं आहे। आपण इथून बघू शकतो ही वॉल इथनं स्टार्ट करण्यात आली होती ह्या पॉईंटपासून, आणि ह्या पॉईंटपासून अक्षरशः ही वॉल सागर स्वीट्सपर्यंत बांधकाम करण्यात आलेली आहे। मग ही बांधकाम करत असताना ह्या झाडाची ह्या वॉलच्या लाईनमध्ये जे काही वृक्ष येतील त्या वृक्षांची अशा पद्धतीने पॅकिंग करून त्यांची मुळं देखील तुटली गेली। काही झाडं तर तोडल्या गेलेत, त्याच्यामध्ये काहींची मुळं पॅक करण्यात आली, तोडण्यात आली। अशा पद्धतीचं हे काम इथे झालेलं आहे। तर अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं जे काय काम नगरपालिकेकडनं निष्काळजीपणाचं जे काही होतं आहे याला पाहणी करणारे जे अधिकारी आहे, वृक्ष प्राधिकरण समितीचे, वृक्ष बचाव समितीचे, हे लोक गेले कुठे? ह्या लोकांचं लक्ष आहे का अशा कामांवर? का हेच लोक खतपाणी घालत आहेत अशा कामाला? म्हणजे असं काम जर का नगरपालिकेकडनं होत असलं, सरकारकडनं होत असलं, अशा कामांना मुभा दिली जाते का? आता ही वॉल इथपर्यंत आलेली आहे आणि ह्या वॉलच्या ठिकाणी बघा, आपण बघतो इथे झाडाची एक्झॅक्ट मुळं आहे। ह्या मुळांच्या जवळच तोडणी करून छाटून इथनं ही वॉल कंटिन्यू करण्यात येते। आणि बघा काही तुकडे मुळांचे इथे दिसतील आपल्याला। ही झाडंही त्याच्यामध्ये आलं होतं। हे आपट्याचे वृक्ष आहे, सुंदर असं आपट्याचं वृक्ष आहे। ह्या वृक्षाचे सुद्धा मुळं या लोकांनी तोडलेत। आता इकडनं आपण बघू शकतो ही वॉल अशीच्या अशी सरळ ही पुढेपर्यंत, म्हणजे सागर स्वीटच्या पुढेपर्यंत ही सरळ हे जेवढा जॉगिंग ट्रॅक आहे तिथे ही वॉल होणार आहे। बघा ही वृक्ष असे मध्यंतरी येणार आहे, यांची तोड होऊ शकते किंवा यांची मुळं तोडल्यानंतरून ह्या वृक्षांची वाढ होणार नाही, वाळून जातील आणि नंतर नगरपालिकेचे लोक वाळले म्हणून तोडायला घेऊन जातील हे वृक्ष। तर अशा पद्धतीचं जे काही कामकाज चालतं याच्यावरती प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। प्रशासनाने जे काही सर्वे केले किंवा जे कोणते अधिकारी इथे सर्वेला आले होते त्यांनी याला परवानगी दिलीच कशी? आणि कंत्राटदाराला या संदर्भात कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्यात। आपला महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक स्वप्नील गोवर्धने, नाशिक।